नमस्कार. मी राहुल कुलकर्णी आणि मी म्हटलं होतं त्या अपेक्षेप्रमाणे श्री माणिकराव कोकाटे यांच्यावरची कारवाई अपरिहार्य होती आणि त्याप्रमाणे हे घडलं. पण 3 अशा गोष्टी आहेत, की ज्या कारणामुळे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झाला नाही. एक श्री रोहित पवार, दुसरं श्री छगन भुजबळ आणि त्यांचं तिसरं म्हणजे कृषी खात्यातलं चांगलं आणि महत्त्वाचं काम. पण आता माणिकराव कोकाटे यांच्यावरती कारवाई झाल्यानंतर किमान 2 मंत्र्यावरती तरी कारवाईचा दबाव एकनाथ शिंदे यांच्यावरती आलेला आहे आणि ते आहेत योगेश कदम आणि दुसरे आहेत संजय शिरसाट. खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सहकाऱ्यांची यादी जे मंत्रिमंडळामध्ये सहभागी आहेत, ते वादग्रस्त कारणामुळे सतत चर्चेत असतात. ती यादी मोठी आहे. पण आता आपण माणिकराव कोकाटे यांच्यावरती कारवाई करून मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात किती पक्षी मारलेत आणि तो अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासाठी कसा इशारा आहे, हा जो स्वतःचा व्हेटो वापरला देवेंद्र फडणवीस यांनी, तो महत्त्वाचा आहे. कारण हे खरं आहे, की माणिकराव कोकाटे यांनी कृषी खात्यामध्ये काही मूलभूत बदल केले होते आणि त्या बदलाचे चांगले परिणाम दीर्घकाळामध्ये दिसायला लागले असते. त्यामुळे माझ्या मते माणिकराव कोकाटे यांनी रम्मी खेळण्याचा जो चुकीचा आणि त्यानंतर त्याच्यावरती पांघरून घालण्याचा त्याहून अधिक चुकीचा प्रकार केला, तो टाळला असता तर कदाचित माणिकराव कोकाटे यांचं कृषी मंत्रिपद कायम राहिलं असतं आणि दीर्घकाळानंतर एक चांगला कृषी मंत्री महाराष्ट्राला मिळाला असता, की जो स्वतः शेतकरी आहे आणि तो खरं बोलतोय, अनुचित बोलतो आहे सार्वजनिक जीवनाच्या दृष्टीनं. पण माणिकराव कोकाटे यांना त्यांचा राजीनामा न घेण्यामागं 2 महत्त्वाची कारणं आहेत. हे तर मी सांगितलं, की त्यांचं कृषी खात्यातलं काम चांगलं होतं. अधिकारी त्यांच्यावरती खुश होते. त्यांनी निविष्ठा कंपन्यांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. पण माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झाला नाही. त्याचं मुख्य कारण आहे रोहित पवार आणि छगन भुजबळ. रोहित पवार कसे? तर रोहित पवार हे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सरचिटणीस झाले. त्यांनी एकापाठोपाठ एक आरोपांची माळच उडवली आहे. वेगवेगळ्या कारणावरून ते अधिक आक्रमकपणे बोलतायत आणि ते बोलणं त्यांच्यासाठी भाग आहे. कारण त्यांचं असं मत होतं, की जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्यापासून फारशा आक्रमक भूमिका ते घेत नाहीत. लोकांमध्ये जात नाहीत, लोकांचे मुद्दे मांडत नाहीत आणि जे मांडण्याची क्षमता इतरांमध्ये आहे त्यांनाही काम करू देत नाहीत. आता एनकेन प्रकारे रोहित पवार हे सरचिटणीस पक्षाचे पदाधिकारी झाल्यानंतर त्यांच्यावरती ही नैतिक जबाबदारी होतीच, की ते कुठलातरी असा मुद्दा आणतील, की ज्याच्यामुळं एखाद्या मंत्र्यावरती गडांतर येऊ शकतं. जे गंडांतर आत्ता इथे आलेलं दिसतंय मला माणिकराव कोकाटे यांच्यावरती. पण रोहित पवार यांना पूर्ण क्रेडिट मिळू द्यायचं नव्हतं अजित पवारांना आणि म्हणून माणिकरावाबद्दल कितीही राग असला, की माणिकरावांनी सातत्यानं अनावश्यक वक्तव्य केली. त्यामुळे पक्षाची आणि पक्षाच्या नेत्याची प्रतिमा डागाळली. तरीसुद्धा रोहित पवारांना क्रेडिट मिळू नये या एका कारणामुळं आणि त्याबरोबरच छगन भुजबळ हा अँगल विसरता कामा नये. छगन भुजबळ हा अँगल कसा आहे? तर जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, तेव्हा अजित पवारांनी छगन भुजबळांना संधी दिली नाही, एवढ्या मोठ्या नेत्याला. नंतर जी संधी द्यावी लागली त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची आहे. ओबीसी आणि मराठा राजकारणाचा एक कोन पण त्याच्या मागे आहे. तर जेव्हा छगन भुजबळांना डावलून नाशिकसारख्या मोठ्या जिल्ह्यामध्ये, की जो जिल्हा कायम शरद पवार आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिलाय उत्तर महाराष्ट्रामध्ये, त्या जिल्ह्यातनं छगन भुजबळ यांना डावलून माणिकराव कोकाटे यांना मंत्री केल्यानंतर अवघ्या वर्षभराच्या आत माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाणं, हे अजित पवार यांच्या निर्णय क्षमतेवरती मोठं प्रश्नचिन्ह लावणारं होतं. आणि आम्हाला म्हणूनच समाधान आहे, की मी हे पहिला प्रतिनिधी होतो, की जो सांगत होता, की माणिकरावांची कारवाई अपरिहार्य आहे. पण मला अपेक्षित होतं, की त्यांचा राजीनामा होऊ शकतो. कारण एकतर हे खातं सर्वव्यापी आहे. शेतकऱ्यामध्ये सरकारबद्दलची प्रतिमा चांगली राखावी ह्यासाठी माणिकरावांच्या कामाचं अधिक कौतुक आणि चर्चा होणं अपेक्षित होतं. उलट माणिकराव चांगलं काम करून सुद्धा नको त्या कारणामुळे चर्चेत होते. आणि माणिकराव हे जिथे-जिथे गेले असते तिथे-तिथे जुगारी कृषी मंत्री जसा काल मी त्यांना पहिला हा प्रश्नच विचारला, की "अहो तुमची प्रतिमा तर जुगारी कृषी मंत्री झालेली आहे." तर आता त्यामुळं झालं असं, की माणिकराव जिथे-जिथे गेले असते तिथे-तिथे हे पॉलिटिकल नेरेटिव्ह गेलं असतं. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना काही ते परवडणारं नव्हतं. तशीही कर्जमाफी सरकारनं घोषित करून दिलेली नाही. सपशेल खोटं आश्वासन दिलेलं आहे. तर अशा वेळेला माणिकरावांच्या निमित्तानं नको ती चर्चा टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा व्हेटो वापरून ही कृती केली आणि म्हणूनच या कृतीमुळं माणिकराव यांचा खांदेपालट जरी झालेला असला, तरी त्यातनं किती प्रश्न निर्माण झालेत? प्रश्न असा निर्माण झालेला आहे, की आता मुख्यमंत्र्यांनी ही कृती करून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या संदर्भामध्ये किती डाव साधलेत. एक तर अजित पवारांना जो काही मेसेज द्यायचा त्याची गरज नाही खरं तर अजित पवारांना मेसेज द्यायची. कारण अजित पवार हे तसंही भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही गोष्टीच्या बाहेर नाहीयेत.
जे बीजेपीला हवंय तेच ते करतील. पण तुमच्या पक्षातल्या मंत्र्यासंदर्भामध्ये सुद्धा तुम्ही कितीही पॉवरफुल असलात, तर निर्णय मात्र मीच मुख्यमंत्री म्हणून घेणार हे दाखवून दिलं देवेंद्र फडणवीस यांनी. कारण माझी माहिती अशी की अजित पवारांची इच्छा नव्हती अ, माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपदाचं खांदेपाटल करणं. पण गमतीचा भाग कसा झालाय बघा, की जे रमी खेळण्याचा आरोप आणि माणिकराव ते खेळत होते. त्यांनी कितीही सारवासारव केली तरी ते दिसतंय. तर आता त्यांच्याकडचं कृषी मंत्रिपद काढून क्रीडा खातं त्यांच्याकडे गेल्यामुळं सोशल मीडियावरती धुव्वाच उडालाय, की माणिकराव कोकाटे आता युवकांना जुगार खेळा म्हणून सांगतील. अर्थात तो विनोदाचा भाग जरी असला, तरी मुख्यमंत्र्यांनी ते दाखवून दिलं, की हू इस द सुप्रीमो जे की कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे पण आहे. पण इथे अडचण आता एकनाथ शिंदेची आहे, ती जबरदस्त आहे. माणिकराव कोकाटेंच्या एका वक्तव्यामुळं इतक्या आणि कृतीमुळं, अनेक वक्तव्य आणि या एका कृतीमुळं जर माणिकरावांच्या खात्यामध्ये खांदेपालट होऊ शकतो, तर ज्यांचा बिअर बार आहे, ज्यांच्या वाळू तस्करी संदर्भातल्या काही गोष्टी अनिल परब यांनी सभागृहामध्ये मांडल्या आणि गंमत आहे बघा, की अनिल परब यांच्याकडे हे सगळे डॉक्युमेंट्स गेले कसे? आणि तितके साधारणतः त्यांनी सभागृहामध्ये सादर केले म्हणजे त्यांचा प्रशासनामध्ये खूप मोठी पोहोच असली पाहिजे. ती तुमच्या लक्षात येते की ती पोहोच कशी असेल. सो जेव्हा गृहराज्यमंत्रीच अशा पद्धतीनं बार वगैरे असतो त्यांच्या नावावरती, तर त्यांच्यावरती कारवाई होणं हे अपरिहार्य आहे. आणि संजय सिरसाट यांच्याबद्दल तर त्यांच्या विरोधामध्ये इतक्या गोष्टी निगेटिव्ह आहेत. त्यांना आता ईडीची नोटीस आली अशी पण चर्चा आहे आणि त्यात तथ्य असू शकतं. आता जो दबाव आहे, तो दबाव संजय शिरसाट आणि योगेश कदम यांच्यावरच्या कारवाईचा आहे. म्हणजे एकीकडे संजय शिरसाट हे मागासवर्गीय आहेत, दुसरीकडे योगेश कदम हे मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे चॉईस नाहीये एकनाथ शिंदे यांच्यासमोर. माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये, त्याच्या आधी धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांना सुद्धा ह्या दोघांच्या संदर्भामध्ये निर्णय घ्यावाच लागेल आणि तो त्यांनी घेतला नाही तर देवेंद्र फडणवीस हे भविष्यामध्ये आपला वेटो जो आता त्यांनी इथे वापरला, आपली ताकद जी त्यांनी इथे वापरली आहे, ती पुन्हा ते आपली ताकद वापरतील आणि जी कंप्लीट क्लीनअप मिशन त्यांना अपेक्षित आहे. कारण असं आहे, की कुणीही मंत्री असतील, तर या मंत्र्यांचा कारभार स्वच्छ असणं अपेक्षित आहे. एवढं चांगलं मॅन्डेट तुम्हाला मिळालंय. त्यानंतर चर्चा जनहिताच्या गोष्टीची व्हायला हवी, विकास प्रकल्पाची व्हायला हवी, ना की तुम्ही कुठल्यातरी हनी ट्रॅपची त्या हनी ट्रॅपच्या निमित्तानं श्री एकनाथ खडसे यांच्या जाबावरती केलेल्या कथित कारवाईची आणि त्या कथित कारवाईच्या अनुषंगाने एकनाथ खडसे यांना दिलेल्या मेसेजची, कृषी खात्यातल्या वादग्रस्त वक्तव्यांची किंवा संजय शिरसाट यांच्या कथित भ्रष्टाचारांची, संदीपान भुमरे यांनी केलेल्या 150 कोटी रुपयाच्या ड्रायव्हरच्या नावावरच्या जमीन खरेदीची, ह्या गोष्टी टाळायचा प्रयत्न सरकारचा असावा. त्यातनं एकापाठोपाठ एक मेसेज देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर अजित पवार यांनी दिलेला आहे आणि त्याचा दबाव आता एकनाथ शिंदे यांच्यावरती असेल. एकनाथ शिंदे यांचं दुर्दैव असं आहे, की त्यांच्याकडचे बहुतेक लोक हे वेगवेगळ्या कारणासाठी सतत चर्चेत असतात आणि ती सगळी कारणं ही जास्तीत जास्त नकारात्मक आहे. त्यामुळे थांबूया. हा जो गमतीशीर भाग आहे, की कृषी खातं गेलं आणि क्रीडा खातं आलं आणि रमी खेळण्याच्या कारणावरून ते खातं काढलं आणि तिथेच आता त्यांच्याकडे युवक कल्याण आणि क्रीडा खातं दिलंय. कमाल आहे. थांबूया आपण इथे.